हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही निघालो होतो. मला ॲक्च्युली आहे ना ड्रेसिंग टेबल हवा आहे. कारण माझं जे म्हणजे बेडरूममधला जो मिरर आहे तो फुटलेला आहे आणि खूप दिवस झालं तो काढायचा आहे म्हणून चाललं आहे. तर मला वाटतं जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत तो मिरर काय निघणार नाही. तर म्हटलं बघूया. ऑनलाईन पण चेक केलेले होते, पण म्हटलं एकदा होम सेंटरमध्ये देखील राऊंड मारूया. तिथे देखील खूप छान क्वालिटीमध्ये असतात. तर बऱ्याच म्हणजे मी बघितल्या तिथे व्हरायटीज होत्या, पण मला असं काही स्पेशली काही आवडलेलं नाही आहे. तर इथे जे काही व्हरायटीज होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. तर जेव्हा क्रॉकरी युनिट घ्यायचं होतं ना, तेव्हा देखील मी पहिले होम सेंटरच प्रेफर केलं होतं घ्यायचं. पण आत्ता मला ड्रेसिंग टेबलमध्ये काही असं वेगळं दिसलं नाही. चेस्ट ऑफ ड्रॉवर्स मी विचार करत होते की ते एकदा बघू शकतो. पण चेस्ट ऑफ ड्रॉवर्समध्ये काय होतं, जेव्हा आपण ड्रॉवर्स खोलतो ना, तर ते परत इकडे-तिकडे म्हणजे हलवलं जातं. म्हणून मग मी म्हटलं की ड्रेसिंग टेबलच घेऊया. म्हणजे एक पूर्ण मिरर देखील येईल आणि कॅबिनेट्स देखील येईल. कारण आपल्याला आहे ना, आपण बरंच सामान आणत राहतो आणि ते कुठेही ठेवलं जातं आणि मग ऐन टायमाला भेटत नाही. त्याच्यापेक्षा ते एक ड्रेसिंग टेबल असला की त्याच्यामध्ये सगळं जे काही सामान आहे ना, ते एकातच बसलं पाहिजे. म्हणजे रेग्युलरपासून आपलं जे काही म्हणजे फॅन्सी जी आपली ज्वेलरी आहे ना, ती देखील त्याच्यामध्ये बसून जाईल. त्यासाठी मला स्टोरेज जास्त हवं होतं. तर यामध्ये आहे ना बऱ्यापैकी स्टोरेज होतं. पण मला आहे ना याचा काही कलर वगैरे आवडला नाही आणि त्यांच्याकडे खूप कमी व्हरायटीजमध्ये ड्रेसिंग टेबल अवेलेबल होते. तर हा एक मला पीस आवडला. पण जसं की मी सांगितलं, सगळं जे काही आहे ना, हे ऑनलाईन देखील सेम अशाच पद्धतीने आणि सेम ऑलमोस्ट रेटमध्ये अवेलेबल होतं. म्हणून मग म्हटलं आपण ऑनलाईनच प्रेफर करूया आणि एक मी ऑर्डर केलेलं आहे. कारण माझं इथे सगळं काही फिरून झालं आणि त्यानंतर मग मी शेवटी ऑर्डर करूनच टाकलं. म्हटलं आता आलीच आहे तर इथल्या काही काही नवीन गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. तर यामध्ये मी तुम्हाला लास्ट टाईम आहे ना ग्रीन कलरचा डबा दाखवला होता. त्याच्यामध्ये आता आहे ना हा पर्पल कलरमध्ये आला होता आणि हे सगळे जे आहेत ना फ्रीज ऑर्गनायझर्स आहेत. खूप छान आपल्या भाज्या ज्या आहेत ना त्याच्यामध्ये फ्रेश राहतात. सो असे जे डबे आहेत ना हे दिसायला तर छान दिसतातच, पण तेवढंच आहे की भाज्या देखील आपल्या तेवढ्या छान आणि फ्रेश राहतात. आणि माहिती आहे का, किचनमध्ये या अशा ज्या कलरफुल गोष्टी आहेत ना, याच्याने आपल्याला देखील थोडंसं ना छान वाटतं किचनमध्ये काम करायला. सो ते एक आहे. त्यानंतर मी म्हणजे आता ड्रेसिंग टेबल मी तिथल्या तिथेच म्हणजे मी ऑलरेडी सगळे काही बघून गेली होती. म्हणजे पहिला जो माझा रिसर्च आहे ना, तो पहिले होत असतो ऑनलाईनचा आणि त्यानंतर मी शॉप्समध्ये जाते. उलटं कधी करत नाही. सो मी ऑलरेडी ॲमेझॉन पूर्ण छानबीन मारलं होतं फॉर ड्रेसिंग टेबल. तर मला इथले काही आवडले नाहीत आणि म्हटलं दुसरीकडे कुठे जायचा फायदा नाही आहे. सो म्हटलं ऑनलाईनच ऑर्डर करून टाकूया. ऑर्डर केलं आणि त्यानंतर म्हटलं त्याच्यावरती काही गोष्टी ठेवण्यासाठी ह्या मी सेक्शनमध्ये आले होते. आणि जेव्हा पण मी होम सेंटरमध्ये जाते पहिल्यांदा मी ह्या सेक्शनमध्ये जाते. कारण मला इथे टाईम स्पेंड करायला खूप आवडते. एकतर छान असे सेंटेड कॅन्डल्स असतात ज्याचा खूप छान स्मेल येतो आणि हे छान छान असे आर्टिफिशियल फ्लॉवर्स, म्हणजे रिअल फ्लॉवर्स आणि आर्टिफिशियल फ्लॉवर्स या दोन्हीचा मला खूप जास्त शौक आहे पहिल्यापासूनच. कारण माझ्याकडे बरेच प्लांटर्स आहेत, त्यातले बरेच मी पुण्यात ठेवून आलेली आहे आणि जे काही मला खूप आवडलेले होते म्हणजे आहेत ते माझ्याकडे इथे आहेत. सो इथले जे होम सेंटरमधले आर्टिफिशियल प्लांट्स आहेत ना, हे तुम्हाला कुठेच याची क्वालिटी मिळणार नाही, फक्त होम सेंटरमध्ये. पण हे तितकेच महाग आहेत इथे. पण कधीतरी असं वाटतं की यार नाही, ठीक आहे यार, इतकं सुंदर लूक आपल्याला जर मिळत असेल तर घ्यायला काही हरकत नाही आहे. सो मी माझ्यासाठी एक घेतलेलं आहे तर ते मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. पण इथे म्हटलं इथे आले आणि हा सुंदर लूक तुमच्यासोबत शेअर करणार नाही असं होणारच नाही. हे मला आवडतं, म्हटलं तुम्हाला देखील तुमच्यामधल्या बऱ्याच लोकांना आवडत असेल हे छान छान असे फ्लॉवर्स बघायचं. सो खूप छान छान आणि इतक्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आहेत ना होम सेंटरमध्ये. म्हणजे आयकियापेक्षा चांगली क्वालिटी तुम्हाला होम सेंटरमध्ये मिळून जाईल. आयकियामध्ये थोडेसे रिजनेबल वाटतात, पण होम सेंटरचे खूपच कॉस्टली आहेत. म्हणजे छोटीशी गोष्ट जिची आपण प्राईज एक एक्सपेक्ट केलेली असते की ही अशा अशा प्राईजची असेल, ती त्याच्या डबल निघते. तसं आयकियामध्ये एक प्राईज
एक्सपेक्ट केलेली असते ती ऑलमोस्ट त्याच प्राईजमध्ये असते, पण इथे खूप महाग आहे. म्हणजे आता हा एकच गुच्छ तुम्ही बघितलात तर हा 599 रुपीजचे हे फ्लॉवर्स आहेत. असं एक मी तुम्हाला एक्झाम्पल देते. इथे प्लांटर्स देखील खूप सुंदर सुंदर आहेत आणि हे असे आर्टिफिशियल प्लांट्स देखील खूप सुंदर आहेत. त्यानंतर नवीन आत्ता मी असे वेगळे इथे प्लांटर्स बघितले की ज्याला लाईटिंग देखील प्रोव्हाइड केलेली आहे. दिसायला तर छान वाटत होतं, पण एवढं ॲस्थेटिक वाटत नव्हतं. तर ही अशी जी शेपमध्ये दिलेली आहे ना, ती लाईट आहे, LED लाईट. एकाचं लागत होतं ते मी तुम्हाला लावून दाखवते. खूप छान वाटत होते. ॲक्च्युली त्याचं जे त्यांनी त्याचा जो मीनिंग होता, त्याचा जो पर्पज होता ना, तो छान वाटत होता. आणि मे बी इथे ऑलरेडी ब्राईट लाईट असते, पण आपण घरामध्ये जेव्हा हे लावू ना, तेव्हा खूप छान असा इफेक्ट देईल. ही छोटीशी अशी होम सेंटरची टूर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि मी खूप दिवसांनी बाहेर पडले होते, त्याच्यामुळे ना थोडंसं फ्रेश वाटत होतं. नाहीतर खूप कंटाळा आला होता घरामध्ये, काहीच असं एंटरटेनिंग नव्हतं, काम काम कामच चाललं होतं. तर म्हटलं आज मला काहीही करून बाहेर जायचं, जरी मी नाही घेतलं तरी पण मला ड्रेसिंग टेबल होम सेंटरचे बघायचेच होते. सो मी त्यासाठी म्हणून का होईना आले होते आणि खूप छान रेडी पण झाले होते, खूप घाईघाईमध्ये. सो ते काही फोटोज मी इथे शेअर करते. ही छोटीशी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.